देशामध्ये वाढू लागलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज ऑनलाईन बैठक घेऊन चर्चा केली। पण या कोरोना संदर्भातल्या बैठकीतून बिगर भाजप शासित राज्यांमध्ये भाजप शासित राज्यांपेक्षा पेट्रोल डिझेलचे दर जास्त असल्याचं मोदी यांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांचे कान टोचले। पुन्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष यामुळेच सुरू झालाय। मैं यहाँ किसी की आलोचना नहीं कर रहा हूँ, मैं सिर्फ आपसे प्रार्थना कर रहा हूँ। पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना आढावा बैठक झाली। या बैठकीत मोदींनी इंधन दरांवरून महाराष्ट्राला सुनावलं। पेट्रोल डिझेलवरचा वॅट कमी न करणाऱ्या राज्यांची थेट नावं घेत त्यांनी कान टोचले। तसंच लोकांच्या हितासाठी इंधनावरील वॅट कमी करा असं सांगितलं। मैं सिर्फ आपसे प्रार्थना कर रहा हूं, आपके राज्य के नागरिकों की भलाई के लिए प्रार्थना कर रहा हूं। अब जैसे उस समय 6 महीने पहले कुछ राज्यों ने बात को माना, कुछ राज्यों ने नहीं माना। अब कई राज्य जैसे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आंध्र प्रदेश, तमिलनाडु, केरला, झारखंड, किसी न किसी कारण से उन्होंने इस बात को नहीं माना और उनके राज्य को नागरिकों को बोझ कंटिन्यू रहा। मुंबई में 120 से ज्यादा है और जिन्होंने कटौती की, मुंबई के ही बगल में दीव दमन में 102 रुपया है। मुंबई में 120, बगल में दीव दमन में 102 रुपया। महाराष्ट्रात डिझेल पेट्रोलचे दर सर्वाधिक असल्याचं मोदींनी म्हटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठं योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत केंद्राकडून सापत्न वागणूक दिली जाते। महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या 5.5% रक्कम मिळते। एकूण थेट करात महाराष्ट्राचा वाटा हा 38.3% इतका आहे। संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे 15% जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो। थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावरचं राज्य आहे। असं असूनही आजही राज्याला सुमारे 26,500 कोटी रुपये जीएसटी थकबाकी पोटी मिळणं बाकी आहे। आज राज्य सरकार वारंवार राज्यातल्या आपत्तीच्या वेळी एनडीआरएफचे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी मागणी केंद्राकडे करत आली आहे। मात्र केंद्रानं यावर काहीही पावलं उचलली नाहीत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं। राज्य सरकारच्या उत्पन्नाचे 3 प्रमुख स्रोत आहेत। एक तर पेट्रोल डिझेल मधून मिळणारा कर, दुसरा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कर आणि तिसरा म्हणजे एक्साइज कर। या तिघांमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून सरकारला ताळमेळ बसवायचा असतो आणि त्यापेक्षा जर सगळ्यात जास्त कुठून पैसा येणार आहे तर तो आहे जीएसटीच्या माध्यमातून। पण वेळच्या वेळेला त्याचा परतावा येत नाही असा सरकारचा आरोप आहे आणि त्यातच मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले की 26,000 कोटी रुपये हे जीएसटी पायी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला यायचे बाकी आहेत आणि म्हणूनच या सगळ्याचा ताळमेळ बसवत असताना राज्य सरकारपुढे एक मोठी समस्या निर्माण होते, ती म्हणजे पैसा नसेल तर करायचं काय। पंतप्रधानांनी कोविड विषयक बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे इंधनाचे दर चढे राहिल्याचा आरोप केला। व्हॅटवरून पंतप्रधान मोदींनी झापल्यानंतर राज्य सरकारकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। एकूण पेट्रोल डिझेलच्या किमतीवर केंद्राचे असणारे कर याची टक्केवारी जर काढली आणि महाराष्ट्र सरकारचे असणारे कर याची टक्केवारी काढली तर केंद्र सरकारच्या टक्केवारीपेक्षा महाराष्ट्र सरकारचे कर त्या प्रमाणात कमी आहेत। महाराष्ट्र सरकारनं सुद्धा जी काय कर प्रणाली स्वीकारलेली आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरती, ही पहिल्यापासूनची तीच कर प्रणाली आहे। त्याच्यामध्ये वाढही केली नाही आणि कमीही केली नाही। जगभरातल्या परिस्थितीमुळे देशात इंधन दर भडकले। असं असलं तरी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावाचा फटका महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला अधिक बसतोय। पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडल्यानं नागरिक महागाईमुळे होरपळून निघालाय।
तरी राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला जनतेचं काही सोयरसूतक उरलेलं नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा संघर्ष सर्वसामान्य जनतेला नवा नाहीये. मात्र सर्वसामान्य जनतेला कोणत्या सरकारची चूक आहे यामध्ये कुठलाही स्वारस्य नाहीये. त्यांना फक्त इंधन दरवाढ कमी करून हवी आहे, जेणेकरून त्यांचं जीवनमान सुसह्य होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. परीक्षेतले गुण, पगाराचे आकडे आणि शेअर मार्केटचे आकडे हे जर का वाढले ना तर ते कायमच सुखावणारे असतात. पण मंडळी, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे आकडे वाढू लागतात ना तेव्हा मात्र सगळेच जण बेहाल होतात, बेचैन होतात. कारण ही दरवाढ अप्रत्यक्षरित्या नव्हे तर प्रत्यक्षरित्या महागाईला कारणीभूत ठरते. अशा वेळेला सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की आपल्या कमाईचा मोठा हिस्सा कराच्या रूपातून आपण राज्याला आणि केंद्राला देऊन सुद्धा इंधनासाठी नेहमीच अधिक पैसे का मोजावे लागतात. पाहूयात एक खास रिपोर्ट. गेल्या काही काळापासून सातत्यानं वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होऊ लागलेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तर एकमेकांना मागे टाकण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे. चारचाकी किंवा बाईकचा प्रवास तर महागलेलाच आहे. याशिवाय वाहतूक खर्च वाढल्यानं भाज्या, दूध, फळं आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यात. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वॅट कमी करत जनतेला अल्पसा दिलासा दिला. पण महाराष्ट्र सरकारनं वॅटवर पाणी न सोडल्यानं राज्यात काही दिलासा मिळाला नाही. आणि आता यावरूनच एक नवा वाद रंगलाय. देशवासियों पर पेट्रोल डीजल की बढ़ती कीमत का बोझ कम करने के लिए केंद्र सरकार ने एक्साइज ड्यूटी में कमी की थी. पिछले नवंबर महीने में कम की थी. लेकिन कुछ राज्यों द्वारा अपने राज्य के लोगों को इसका कोई लाभ नहीं दिया गया. वहीं गुजरात और कर्नाटक के पड़ोसी राज्यों ने टैक्स में कमी न करके इन 6 महीनों में 3,500 करोड़ रुपए से लेकर के 5-5.5 हजार करोड़ रुपए तक अतिरिक्त राजस्व कमा लिया. केंद्रानं वॅट कमी करूनही राज्यानं वॅट काही कमी केलेला नाही. त्यामुळं ठाकरे सरकारनं एवढे हजारो कोटी कमाई केली तरी मुख्य प्रश्न हा की महाराष्ट्रात इंधन दर कधी कमी करता येतील. कारण जनता सरकारला वेगवेगळ्या स्वरूपात कर देत असते. पण इतका कर देऊनही सर्वसामान्यांना काही दिलासा मिळतच नाहीये. मुंबईमध्ये आज 1 लिटर डिझेलचा दर 104 रुपये 77 पैसे असून त्यावर तब्बल 46 रुपये 75 पैसे टॅक्स आहे. या टॅक्समुळे 1 लिटर डिझेलच्या दरात 24 रुपये 38 पैसे केंद्राचा तर 22 रुपये 37 पैसे राज्याचा कर वाटा आहे. 1 लिटर पेट्रोलसाठी 120 रुपये 51 पैसे मोजावे लागतायत. त्यावर सर्वसामान्यांना 67 रुपये 13 पैसे इतका कर भरावा लागतोय. यातील 34 रुपये 58 पैसे केंद्राचा कर तर 32 रुपये 55 पैसे राज्याचा कर आहे. खनिज तेल भारतात आल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्याच्या खर्चाबरोबरच तब्बल 25% केंद्रीय कर आणि 17% वॅटच्या रूपात राज्य सरकारचा कर आकारला जातो. सरकारच्या उत्पन्नाचा सगळ्यात मोठा स्रोत पेट्रोलियम पदार्थांवरील कर हा आहे. त्यामुळे जनतेवर इंधनाच्या बाबतीत एकूण 47% इतका कराचा बोजा आहे. हा कर थोडा तरी कमी करून सरकार जनतेला दिलासा देऊ शकतं का? राज्य सरकार वॅट कमी का करत नाही हा खरा प्रश्न आहे. 100 रुपये का माल लेगा तो उसमें समझो खाली 35-40 रुपया पेट्रोल का भाव है, बाकी सब टैक्स है. ठीक है. अगर और ऊपर से महाराष्ट्र में ये लोग एग्रीकल्चरल सेस पर लावतात 10 रुपये 50 पैसा पेट्रोलवर आणि 3 रुपये डीजलवर पर लीटर एग्रीकल्चरल सेस. ओके, तो फिर तो कॉस्टली तो होने वाला है, कोई पर्याय नहीं. ऑल इंडिया सब जीएसटी में आ जाए तो ऑटोमेटिक सब पेट्रोल का भाव डीजल का भाव कम हो जाएगा. गेल्या काही दिवसामध्ये इंधन दरवाढ आणि पर्यायानं जी काही अन्नधान्य भाजीपाला याची जी दरवाढ झाली आहे याच्यावरून समाजामध्ये एक आक्रोश आहे. आणि तो आक्रोश दिसत असताना
राज्यांना त्यासाठी एक प्रकारे जबाबदार धरण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न हा पंतप्रधानांनी केलेला आहे. समाजामध्ये, देशामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये महागाईवरून एक तीव्र असंतोष आहे, हे आता मोदींच्याही लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्रात सध्या 1 लिटर डिझेलसाठी 104 रुपये 77 पैसे मोजावे लागत आहेत, तर पेट्रोलचा दर 120 रुपये 51 पैसे प्रति लिटर इतका आहे. शेजारच्या गुजरात राज्यात डिझेलचा दर 99 रुपये 32 पैसे इतका असून पेट्रोलचा दर 104 रुपये 9 पैसे इतका आहे. तर मध्य प्रदेशात प्रति लिटर डिझेलचा दर 101 रुपये 19 पैसे तर पेट्रोलचा दर 118 रुपये 16 पैसे इतका आहे. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा डिझेल 105 रुपये 65 पैसे इतका असून 1 लिटर पेट्रोलसाठी 120 रुपये मोजावे लागत आहेत. कर्नाटकमध्ये डिझेल 94 रुपये 39 पैशांना मिळतंय, तर 110 रुपये 66 पैशांना 1 लिटर पेट्रोलची विक्री सुरू आहे. गोव्यातही डिझेल 97 रुपये 33 पैसे इतका असून पेट्रोलचा दर 106 रुपये 45 पैसे इतका आहे. भाजप शासित राज्य आणि बिगर भाजप शासित राज्यांमधल्या इंधन दरात बरीच तफावत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कच्च्या तेलाच्या किमतींचा अंदाज घेतला तर ते आणखी महागण्याची शक्यता आहे. तशातच एकमेकांवर कुरघोडीच्या नादात सध्या केंद्र आणि राज्य सरकारमधल्या संघर्षात सर्वसामान्य मात्र होरपळून निघतायत. तर मग सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाहीच का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पेट्रोलचा दर आणि त्यावरचा कर यामुळे केंद्र आणि राज्यातला संघर्ष पुन्हा एकदा. पळूयात पुढच्या बातमीकडे. देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात मास्कची सक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागलाय. उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं वाढतीये. या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर आता महाराष्ट्रात मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे. वाढत्या संसर्गावर राज्य टास्क फोर्सच्या सदस्यांची विशेष बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आवश्यक उपाययोजनांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार राज्यात मास्कचा वापर वाढवणं, बंदिस्त ठिकाणी मास्क बंधनकारक करावं, चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्समध्ये मास्कची सक्ती करावी, लसीकरणाला आणखी वेग द्यावा, रुग्णांचा शोध घ्यावा, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर द्यावा, अशा काही सूचना करण्यात आल्या. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरमध्ये एक महत्त्वाचा भाग असा वाटतो की आज माननीय राज्याचे मुख्यमंत्री कदाचित 5-6 वाजता सर्व कलेक्टर्सच्या बरोबर एक बैठक निश्चित प्रकारे घेतील. आज असा सुतोवाच त्यांनी आमच्या मीटिंगमध्ये केलेला आहे आणि त्यामुळे त्या मीटिंगच्या अनुषंगाने कदाचित गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क कंपल्सरी होऊ शकतात असा निर्णय या मीटिंगच्या नंतर माननीय मुख्यमंत्री घेण्याच्या संदर्भातला एक मला निश्चित प्रकारे असं वाटतं की त्या संदर्भाने निर्णय होईल. 3 आठवड्यांपूर्वीच महाराष्ट्रात मास्क मुक्ती झाली. त्यानंतर महिनाभराच्या आत गर्दीच्या ठिकाणी मास्क मुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या. पण कोरोनाचा वाढता धोका पाहता नागरिक देखील त्याचं स्वागत करण्याच्या तयारीत आहेत. हा कंपल्सरी आहे. मास्क घालायचे म्हणजे आपण बिमारीतून वाचू शकतो. पण सक्ती एवढी सक्ती नाही की त्याच्यामध्ये लूटमाट चालू होईल. त्याच्यामध्ये मी सांगतो आपल्याला ज्या बिमारीमधून वाचवायचं आहे स्वतःला तर मास्क घालायला बरोबर आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क हा बंधनकारक आहे आणि असलाच पाहिजे, त्याबद्दल आम्ही दुमत नाही आमचं. पण मास्कच्या मागे जे क्लीनअप मार्शल आहेत त्यांच्याकडून जो गैरवापर होतोय, सामान्य माणूस ह्याच्यामध्ये खूप भरडला जातोय. जर वाढत चाललं असेल तर आपण त्याच्यावरती काहीतरी बंधन घातलंच पाहिजे आहे. त्यासाठी आपल्याला मास्क थोडे दिवस तरी वापरायला पाहिजेलच आहे. जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की आपण या आपल्या पिंजऱ्यातून सुटलोय, जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत आपल्याला मास्क घालणं गरजेचं आहे. कोरोनाच्या मागील 3 लाटांमध्ये महाराष्ट्राचं बरंच नुकसान झालं. महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना कोरोनाच्या दुष्परिणामांची जाणीव आहे.
त्यामुळेच देशातील वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सरकारनं सक्ती केली नाही, तरी नागरिकांनीच गर्दीच्या ठिकाणी मास्क लावायला सुरुवात करायला हवी. मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे खासदार नवनीत राणा आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यामधला संघर्ष काही थांबता थांबत नाहीये. राणांनी थेट दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली. राऊतांच्या विरोधात कारवाईची मागणी केली, तर राऊतांनी आता राणांच्या विरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचं जाहीर केलंय. संजय राऊत यांनी बोगस जात प्रमाणपत्र वापरणाऱ्या खासदारांनी पुन्हा एकदा लोकसभेत निवडून येऊन दाखवावं असं आव्हान खासदार नवनीत राणा यांना दिलं. तसंच राणांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचाही दावा केला. यावरून संतापलेल्या राणा यांनी थेट दिल्लीतल्या संसद मार्गावरच्या पोलिसांनाच पत्र लिहून आता नवीन आरोप केलेत. मी मागासवर्गीय समाजाची असल्यानं मला जाणून बुजून 420 म्हटल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर राणांचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही का, त्यांना पत्र का लिहिलं नाही असा प्रश्न राऊत यांनी केलाय. महाराष्ट्रात पोलीस नाही आहेत का? महाराष्ट्रात पोलीस आहेत ना, करतील ना तपास. जर मी काही चुकीचं केलं असेल या महाराष्ट्रात कोणी काही चुकीचं केलं असेल तर राज्याचे पोलीस माझ्यावरही कारवाई करू शकतात. कायद्याचं राज्य असं जेव्हा आम्ही म्हणतो तर त्या कायद्याच्या राज्यावर तुम्ही विश्वास दाखवायला पाहिजे. तुम्ही दिल्लीत पत्र लिहा, तुम्ही अजून कुठे पत्र लिहा, जिथे जिकडे तुमची सरकार आहे तिथे पत्र लिहिताय, त्याच्यातच तुमचं मानसिकता कळून येते. आमच्या मंत्र्यांना 5-10 लाखांसाठी आत टाकता, मग डी गँगच्या लकडावालाकडून 80 लाख घेणाऱ्या राणांवर कारवाई का नाही, याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. मुद्द्यावर बोला. तुम्ही महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, जे मंत्री आहेत, त्यांच्याविषयी याच पद्धतीनं तुम्ही काही मुद्दे समोर ठेवलेत ना. मग हा एक मुद्दा आम्ही समोर ठेवल्यावरती तुम्ही एवढे बिचकत्या कशा करता सांगा ना. यांची चौकशी व्हायला हवी की नाही, हाच माझा मुद्दा आहे. आमदार रवी राणा आणि नवनीत राणा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नवनीत राणा यांनी 2 दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून पोलीस ठाण्यात छळ झाल्याची तक्रार केली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी सुद्धा सीसीटीव्ही फुटेज समोर आणत असंच काही घडलं नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. आता नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर निशाणा साधलाय. दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे येत्या काळात राणा विरुद्ध राऊत या वादाचे दिल्लीतही पडसाद उमटणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे पुणे महानगरपालिकेत 100पेक्षा जास्त नगरसेवकांनी गेल्या 2 वर्षात वैद्यकीय उपचारांच्या बिलापोटी 8 कोटी रुपये वसूल केल्याचं समोर आलंय. कोरोनाच्या काळात राज्य सरकारमधल्या काही मंत्र्यांनी सुद्धा लाखोंची बिलं राज्य सरकारच्या तिजोरीतून भरल्याचं उघड झालेलं असतानाच पुण्यातल्या नगरसेवकांचा सुद्धा जनतेच्या पैशांवरच्या औषधोपचाराचा प्रकार अनेकांना आश्चर्यचकित करून टाकतोय. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. या आहेत पुण्यातल्या आमदार मुक्ता टिळक आणि हे सिद्धार्थ शिरोळे. मुक्ता टिळक माजी महापौर आहेत, तर सिद्धार्थ शिरोळे सुद्धा नगरसेवक राहिले आहेत. पण दोघांसह पुण्यातील काही आजी माजी नगरसेवकांच्या स्वतःच्या वैद्यकीय खर्चासाठी जनतेच्या पैशांचा वापर करण्यात आलाय. माजी महापौर आमदार मुक्ता टिळक यांनी 2,70,000 रुपयांची वैद्यकीय बिलं महापालिकेकडून वसूल केली आहेत, तर माजी नगरसेवक असलेल्या आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी 9,60,000 रुपयांचा खर्च वसूल केलाय. नगरसेवक महेश वाबळे यांनी 19,28,000 रुपयांचं मेडिकलचं बिल महापालिकेकडून काढलं, तर नगरसेवक संजय भोसले यांनी 16,85,000 रुपये, नगरसेवक रफिक शेख यांनी 13,73,000 रुपयाचं बिल पालिकेकडून वसूल केलं. पण ही यादी इथेच संपत नाही. नगरसेवक धनराज घोगरे यांनी 8,47,000 रुपये, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी महापालिकेकडून वैद्यकीय खर्चाचे 3,22,000 रुपये वसूल केले आहेत.
अशा काही आजी माजी नगरसेवकांनी 2021-22 या वर्षात वैद्यकीय बिलापोटी पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 4 कोटी 20 लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. बीडीकेले बिलं करोनाच्या काळामध्ये किती रुपये घेतले तर 2 वर्षामध्ये जवळजवळ 8 कोटी 70 लाख रुपये करोनाच्या काळामध्ये ह्यांनी नगरसेवकांनी बिलं घेतलेत. 2 वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच होती, कंपन्या बंद पडल्या, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महानगरपालिकेचा इन्कम सुद्धा बंद होता, तरी ह्यांनी लाखो रुपये लाटलेत. 8 कोटीमध्ये खेळ नाही सर. 8 कोटीमध्ये जनतेचे पैसे, जनता हा पोटाला मारून तुमचा मिळकत कर टॅक्स भरलेला जातो. एकही नगरसेवक सामान्य माणसाला करोना झाला तर ह्यांनी ससन हॉस्पिटलला टाकलं, तुमच्या बालेवाडीला टाकलं, आणि नगरसेवकाला करोना झालं तर नोबेल हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, हे नगरसेवक का जात नाही सरकारी दवाखान्यात? पुणे महापालिकेतील जवळपास 100हून अधिक नगरसेवकांनी 2 वर्षात 8 कोटी रुपये वैद्यकीय बिलापोटी वसूल केलेत. विशेष म्हणजे बजेटमध्ये कोणतीही तरतूद नसतानाही वर्गीकरण करून नगरसेवकांना वैद्यकीय बिलं अदा करण्यात आली आहेत. एकीकडे